असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहे। तर दुसरीकडे आज भाजपच्या वतीनं वृत्तपत्रात जी जाहिरात दिली त्या जाहिरातीविरोधात काँग्रेसने जे आहे ते निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। आपल्या सोबत अतुल लोंढे आहेत, प्रवक्ते काँग्रेसचे। तो काय सांगणार, नेमकं कुठल्या प्रकारची ती जाहिरात होती, काय सांग? आणि हारण्याच्या भीतीने या देशामध्ये धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर आणि आता पाकिस्तानी आणलं, हे देशाच्या हिताचं नाही। मग निवडणूक आहे काय करते? एका स्वतःला नंबर 1 क्लेम करणाऱ्या दैनिकामध्ये, मोठ्या दैनिकामध्ये पहिल्या पानावर अशी ॲड येते की तुम्हाला पाकिस्तानामध्ये जल्लोष करायचा की भारतामध्ये। मग म्हटलं आम्ही पण अशी द्यायची का जाहिरात की न बोलवता बिर्याणी खायला येणाऱ्या ISIला पठाणकोटमध्ये बोलून इन्व्हेस्टिगेट करायला लावलेला हा पंतप्रधान पाहिजे की चायनाच्या बॉर्डरवर जाऊन दहाडणाऱ्या आणि भारत जोडो न्याय यात्रा, भारत जोडो यात्रा करणाऱ्या व्यक्ती तुम्हाला पंतप्रधान पाहिजे का? अशी ॲड आम्ही पण देऊ शकतो। आमच्याकडं प्रोग्राम आहे, आमच्याकडे किसान न्याय, युवा न्याय, महिला न्याय, हिस्सेदारी न्याय, भागीदारी न्याय, हे सगळे प्रोग्राम आहे आमच्याकडे। देशाला पुढं घेऊन मजबूत करणं, आर्थिकदृष्ट्या, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अग्निवीर स्कीम आम्ही स्क्रॅप करणार, 400 रुपये मजुरी देणार, आम्ही हा प्रोग्राम घेऊन चाललो आहे। 10 वर्ष सत्तेमध्ये राहिलेल्या देशाच्या प्रधानमंत्र्याकडे प्रोग्राम नाही आहे। रोज हिंदू मुसलमान, रोज खोटं बोलणे। आणि काय करतो निवडणूक आयोग? विचारले प्रश्न आम्ही त्यांना हे की रोज देशाचे प्रधानमंत्री खोटं बोलतात, दाखवा आमच्या जाहीरनाम्यामध्ये कुठे जे म्हणतात आहे पंतप्रधान देशाचे ते लिहिलेलं आहे। कोणी सांगत नाही आहे, रोज खोटं बोललं जात आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या लोकशाहीसाठी घातक आहे। देशाचं संविधान कुठं आहे? मॉडेल आदर्श आचारसंहिता त्याचं पालन होतं आहे की नाही होत आहे? यापूर्वी देखील तुम्ही फडणवीस असतील, बावनकुळे आणि राम सातपुते संदर्भात तक्रार केली होती निवडणूक आयोगात, काय सांग? आता आम्ही त्यांना तेही प्रश्न विचारले की आम्ही तक्रार इतक्या दिवसापूर्वी केलेल्या होत्या, सरळ सरळ आचारसंहितेचं उल्लंघन आहे। बावनकुळेंनी सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आपल्याकडे असल्यासारखाच पहिलेच निर्णय देऊन टाकला, ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे। पण तुम्ही अशा पद्धतीनं लोकांना पण भ्रमित करत होते मतदानाच्या पहिले। त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांना हा अधिकार आहे का गुन्हे मागे घेण्याचा? हायकोर्टाचे डायरेक्शन्स आहेत, एक समिती असते, ती समिती निर्णय घेत असते। पण तिथे राम सातपुते फोन करतात आणि ते स्वतःच त्यांनी व्हिडिओ शूट केला आणि सांगितलं की हो आम्ही तुमचे गुन्हे परत घेऊन टाकू, काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही। हे सगळं होत असताना त्याच्यावर कारवाई आतापर्यंत का नाही याचासुद्धा जाब विचारला। आम्ही विनंती केली की आम्ही तुमच्याकडे पुराव्यानिशी येतो आहोत, चौकशीची प्रक्रिया ही झाली पाहिजे, त्याच्याशी आमचा काही विरोध नाही आहे, पण काही स्विफ्ट ॲक्शन ज्या आहे त्या पण झाल्या पाहिजे। तुम्ही गडकरींच्या संदर्भामध्ये जे मुलं उभे केली शाळेची, त्याच्यावर तुम्ही मुख्याध्यापकावर आणि शाळा संचालकावर कारवाई करता, कारवाई गडकरींवर व्हायला पाहिजे, कारण त्यांच्या सिस्टमनी दबाव आणला असेल ना की आम्हाला किती पाठिंबा दाखवण्यासाठी, लोकांना भ्रमित करण्यासाठी। लहान मुलांना तुम्ही नागपूरच्या उन्हामध्ये उभं करू शकता का? ते केलं, त्याच्या तक्रारीमध्ये तुम्ही म्हणजे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी। तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आणून दिल्या, विनंती केली की लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे। नक्कीच तर होते अतुल लोंढे यांनी जे आहे ते ज्या पद्धतीनं भाजपच्या वतीनं आज एका वृत्तपत्रामध्ये जाहिरात देण्यात आली, या जाहिरातीविरोधात आणि भाजपच्या विरोधात जे आहे ते निवडणूक आयोगामध्ये तक्रार दिलेली आहेत। कॅमेरामॅन अंकित दहातोंडे सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, मुंबई। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट।